तर स्वारगेटमधील अत्याचार प्रकरणी आतापर्यंत 40 जणांची चौकशी करण्यात आली आहे। आरोपी उसाच्या शेतात लपल्याचा संशय, ड्रोनच्या माध्यमातून त्याचा तपास सुरू आहे। घटनेनंतर आरोपी बसने त्याच्या घरी गेला होता। घरातून शर्ट बदलून आरोपी घराच्या बाहेर पडला अशी माहिती मिळते। तर आरोपीला काल गावच्या आसपासच्या परिसरात काहींनी पाहिलं असल्याची देखील माहिती आहे। तर स्थानिकांकडून सुद्धा विचारपूस करून आरोपीची माहिती घेतली जाते। आरोपी उसाच्या शेतात लपल्याचा संशय आहे। तर ड्रोनच्या माध्यमातून आता आरोपीचा तपास सुरू करण्यात आला आहे आणि याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। पाहूयात। पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकामध्ये 26 वर्षीय तरुणीवरती अत्याचार करण्यात आल्यानंतर खरं तर जो आरोपी आहे तो शिरूर तालुक्यातील गुन्हा गावचा असल्याचं निष्पन्न झाल्यानंतर खरं तर पोलीस प्रशासन आहे किंवा पोलीस यंत्रणा आहे ती खरं तर कामाला लागलेलं आहे। मात्र ज्या पद्धतीने गुन्हा घडल्यानंतर जो आरोपी आहे दत्तात्रय गाडे तो काल रात्री याच ठिकाणी पाणी पिण्यासाठी आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती आणि याच अनुषंगाने या ठिकाणी पोलिसांनी मात्र याचा शोध सध्या सुरू घेतल्याची माहिती आपल्याला मिळते। सध्या पोलीस आणि मोठा फौजफाटा टीम या ठिकाणी खरं तर तैनात केलेली आहे। गुन्हाट गावापासून जवळ असलेल्या 2 किलोमीटरवरती ज्या पद्धतीने दत्तात्रय गाडे हा जो आहे तो कुठेतरी ऊसामध्ये लपून बसल्याची माहिती सध्या पोलिसांना मिळाली आहे आणि याच अनुषंगाने आज सकाळपासून त्याचा जो शोध आहे तो मात्र या ठिकाणी ड्रोनद्वारे घेताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। सकाळपासून टीम या ठिकाणी आहे। हे जे ॲग्रोटेक जे आहे त्यामध्ये सध्या पोलीस खरं तर ड्रोनच्याद्वारे त्याचा शोध घेताना पाहायला मिळते। ड्रोन उडवला जाते, ड्रोन ऊसामध्ये नेऊन स्थानिक नागरिक असतील किंवा पोलीस प्रशासन असेल यांच्यामार्फत सध्या दत्तात्रय गाडे याचा शोध या ठिकाणी सुरू आहे आणि याचंच दत्तात्रय गाडे हा शिरूरमध्येच असल्याची माहिती सध्या पोलिसांना मिळत असल्याने या ठिकाणी शोध यंत्रणा सध्या तपास यंत्रणा सध्या कामाला लागलेली आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामॅन स्मितसह मी सुनील, TV9 मराठी, शिरूर, पुणे। तर स्वारगेट अत्याचार प्रकरणी अद्याप 40 जणांची चौकशी करण्यात आलेली आहे। ड्रोनच्या माध्यमातून सध्या आरोपीचा शोध घेतला जातोय। आरोपी उसाच्या शेतात लपल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय आणि त्याचमुळे ड्रोनच्या माध्यमातून सध्या त्याचा शोध सुरू आहे।